नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज टोमॅटोची भाजी बनवणार आहे. तर एक सिक्रेट पदार्थ टाकून मी ही भाजी बनवणार आहे. यासाठी इथे मी 2-3 टोमॅटो घेतलेत, जेवढे लागायचे तेवढे घ्यायचे आहेत. तर इथे एक कांदा घेतलेला आहे. कांदा वरचं साल काढून धुवून घेतलेला आहे, कारण बुरशी लागलेली असते पावसाळ्याच्या दिवसात. तर मी आता याला बारीक कट करून घेणार आहे. तर एक मोठा कांदा घेतलेला आहे. आता कांदा कट करून झालेला आहे. तर टोमॅटो घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे. तर ही भाजी एकदम चवदार आणि टेस्टी लागते. तर एक सिक्रेट पदार्थ मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घ्यायची. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. 1 चमचा तेल टाकायचे. तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहरी टाकायची. आता जिरे मोहरी तडतडलेली आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकायचा सुरुवातीला. आता कांदा गुलाबी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे छान. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एकदम छान असा तळून घ्यायचा आहे कांदा. कच्चा राहिला तर करकर लागतो, यासाठी थोडंसं तळून घ्यायचं आहे गुलाबी रंगामध्ये. तर कांदा लवकर तळण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचे चवीनुसार. आणि कांदा परतून घ्यायचा आहे. तर आता इथं कांदा एकदम तळत आलेला आहे, बघू शकता. आता इथं कांदा गुलाबी रंगात तळल्यावर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो मऊ होईपर्यंत बाकीचे साहित्य टाकायचं नाही. आता टोमॅटो मऊ झालेला आहे एकदम छान असं. कांद्यामध्ये लाल तिखट टाकायचे चवीनुसार. हळद टाकायची चिमूटभर आणि नंतर असं परतून घ्यायचे. शेंगदाण्याचं कूट टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता शेवटी सिक्रेट पदार्थ टाकणार आहे मी. तर तुम्हाला दाखवणार आहे आता मी काय टाकणार आहे ते. तर इथं मी एक सुपारी एवढा गुळाचा खडा घेतलेला आहे, ते टाकून याच्यामध्ये परतून घ्यायचे. तर ही टाकल्यामुळे एकदम छान अशी चवदार भाजी होते. आर.पी. किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.